नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 16.3 पहिला प्रश्न. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? या वर्तुळामध्ये एक केंद्रीय कोन आहे, तो आहे 135 अंशाचा. हा केंद्रीय कोन 135 अंशाचा आहे, म्हणजे या एवढ्या कंसाचं माप किती आहे? 135 अंश. पूर्ण वर्तुळ 360 अंशाचा असते, त्यापैकी हे 135 आहे. हे जर मायनस केले तर एवढ्या कंसाचं माप मिळेल आपल्याला. म्हणजे हा कोन किती असणार आहे? 360 मायनस 135, 5, 2 आणि 225. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. म्हणजे हा कोन किती असायला पाहिजे? हा एवढा कोन असेल 225 अंशाचा. दोघांची बेरीज 360, म्हणजे पूर्ण वर्तुळ होणार आहे. एवढा कंस आहे 135चा, म्हणजे एवढा कंस आहे 225चा. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. कंस BXC म्हणजे हा एवढा कंस, याप्रमाणे एवढा कंस, आणि BYC म्हणजे हा एवढा कंस. पूर्ण वर्तुळ होत आहे या दोन कंसमध्ये, आणि ते एकरूप आहेत. म्हणजे याचं माप जे आहे तेच माप याचं आहे. म्हणजे हा डायमीटर असायला पाहिजे. BC ही जीवा असेल, परंतु तो डायमीटर होणार आहे. बरोबर आहे, कारण हे दोन कंस एकरूप आहेत. म्हणजे हा कंस आणि हा कंस एकरूप आहे, तर हा डायमीटर होणार आहे. BACचे माप किती? BAC या कोनाचं माप किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे अर्धवर्तुळ होईल. अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला कोन 90 अंशाचा असतो. बरोबर आहे. हा व्यास आहे, व्यासचे अंत्यबिंदू आणि हा पॉईंट यांना जोडणारा अँगल 90 अंशाचा असतो. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ABCD हा चक्रीय चौकोन आहे, कारण चारही शिरोबिंदू चौकोनाचे त्या वर्तुळावर आहेत. तर आपल्याला BOCचं माप काढायचं आहे. या अँगलचं माप काय असणार आहे? कसं काढणार आपण? चक्रीय चौकोन आहे, म्हणजे सम्मुख कोन पूरक कोन असतात. या कोनाचा सम्मुख कोन हा आहे आणि या कोनाचा सम्मुख कोन हा आहे. हे पूरक कोन असतात, म्हणजे दोघांची बेरीज 180 असते. त्यापैकी हा 75 आहे, म्हणजे हा किती असेल? 180मधून 75 गेले. या दोघांची बेरीज 180, त्यापैकी हा 75, म्हणजे हा एवढा कोन किती असणार आहे? हा चौकोनाचा कोन असणार आहे. 180मधून 75 गेले, 105. हा कोन आहे 105चा, परंतु हा कोन दुभाजक आहे. म्हणजे हा एवढा कोन किती असणार आहे? 105चा अर्धा असेल, कारण दोघांचे सारखे भाग होतील. म्हणजे हे किती होतील? 2 पंचे 10, 52.5 अंश. हा कोन किती आहे? 52.5. बरोबर आहे. त्याप्रमाणे या दोघांची बेरीज 180, त्यापैकी हा किती आहे? 85. म्हणजे हा 180मधून 85 वजा केले आपण. चक्रीय चौकोन आहे, म्हणजे सम्मुख कोन पूरक कोन असतात. या कोनाचं माप किती आहे? 85. तर याचा किती असायला पाहिजे? 95 असायला पाहिजे, कारण दोघांची बेरीज 180. बरोबर आहे. हा 95 आहे, हा एवढा कोन चौकोनाचा, परंतु हा कोन दुभाजक आहे. म्हणजे टोटल 95. याचे 2 भाग केले आपण तर काय होईल? 2 चौक 8, 47.5. म्हणजे हा कोन किती आहे? 47.5. बरोबर आहे. आता या त्रिकोणामध्ये हे 2 कोन माहिती आहेत आपल्याला, मग हा कोन काढता येईल. तिघांची बेरीज 180, त्यापैकी या दोघांची बेरीज किती होईल? 52 आणि 47, 99 आणि हे 100 होईल. या दोघांची बेरीज 100 होईल. तिघांची बेरीज 180, म्हणजे हा कोन किती असणार आहे? 80 अंशाचा. मेजर ऑफ अँगल BOC किती आहे? 80 अंश. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात, त्या कन्सेप्टवर आहे. हा 85चा, म्हणजे हा येणार आहे 95चा. हा 75, म्हणजे हा येणार आहे 105चा. आणि हा कोन दुभाजक असल्यामुळे 105चे अर्धे झालेले आहेत आणि हा कोन दुभाजक असल्यामुळे 95चे अर्धे झालेले आहेत. परंतु या त्रिकोणामध्ये तिघांची बेरीज 180,
त्यापैकी हे दोन कोन माहिती आहेत, मग हा कोन आपल्याला काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. मेजर ऑफ अँगल QPT किती असेल? आकृतीमध्ये हा कोन 110चा दिलेला आहे. QPT या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. कसं काढता येईल? हा 110 अंशाचा कोन आहे, म्हणजे हा कंस किती आहे? 110चा आहे, कारण हा केंद्रीय कोन आहे. हा R पासून Q पर्यंत एवढा कंस 110 अंशाचा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा कोन किती असणार आहे? कारण हा जो कंस आहे या कोनाने कवर केलेला आहे, परंतु शिरोबिंदू सर्कलवर आहे. तर हे जे माप आहे त्याच्या अर्धे असते, म्हणजे 110चे अर्धे किती होतील? 55. म्हणजे हा एवढा कोन किती आहे? 55 अंशाचा. एखादा वर्तुळ असेल आणि केंद्रीय कोनाचं माप जे असेल ते या कंसाचं माप असेल, कारण या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे वर्तुळाचं केंद्र आहे. म्हणजे या कंसाचं माप किती आहे? एवढंच आहे. परंतु शिरोबिंदू वर्तुळ केंद्र नसेल. आता हा कोन काढला, समजा आपण असा कोन काढला एवढा, तर या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे. म्हणजे या कंसाचं जे माप आहे, कंसाच्या मापाच्या अर्धमाप या कोनाचा असते. आणि कोनाचा शिरोबिंदू म्हणजे वर्तुळ केंद्र असेल, तर त्या कंसाचं माप म्हणजेच त्या केंद्रीय कोनाचं माप. येथे शिरोबिंदू वर्तुळावर आहे, बरोबर आहे. या कंसाचं जे माप आहे त्याच्या हाफ माप याचं आहे. म्हणजे हा किती आहे? 55 अंशाचा. आपल्याला हा कोन काढायचा आहे, QPT. आता हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत. QPT हा कोन आणि हा कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. दोघांची बेरीज 180, त्यापैकी हा 55. म्हणजे हा किती असेल? 180मधून 55 गेले, 5, 125. म्हणजे हा कोन किती आहे? 125 अंशाचा. या कोनावरून आपण या कंसाचं माप काढलं. या कंसाचं माप माहिती आहे आपल्याला, म्हणजे त्याच्या अर्धमाप या कोनाचं आहे. हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत. 180 वजा 55 म्हणजे 125. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पाचवा प्रश्न. मेजर ऑफ अँगल BAC या कोनाचं माप काढायचं आहे. हा कोन 35चा आहे, हा कोन 35चा आहे. तर हा कोन किती असेल? हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये हा 35, हा 35. म्हणजे हा किती असेल? तिघांची बेरीज 180, दोघांची बेरीज 70 आहे. म्हणजे हा 110 अंशाचा कोन आहे. हा कोन येईल 110 अंशाचा, बरोबर आहे. पहा, केंद्रीय कोनाचं माप आपल्याला मिळालेलं आहे 110 अंश. म्हणजे हा कंस किती आहे? 110 अंशाचा, कारण त्या कोनाने कवर केलेला एवढा कंस आहे 110 अंशाचा. तर आता हा कंस या कोनाने पण कवर केलेला आहे, परंतु शिरोबिंदू वर्तुळावर आहे. म्हणजे याचं जे माप आहे ते याचे अर्ध आहे. 110चे अर्धे किती होतात? 55. म्हणजे हा कोन किती असेल? 55 अंशाचा. या दोन कोनावरून आपण हा कोन काढला, या कोनावरून हा कंस काढला आपण, आणि या कंसवरून हा कोन काढलेला आहे 55 अंश. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा, लक्षात ठेवा, वर्तुळामध्ये एखादा कोन असेल आणि त्याचा शिरोबिंदू जर असा वर्तुळावर असेल, असा वर्तुळावर शिरोबिंदू असेल. आता हा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, हा कोन आहे, समजा हा ABC कोन आहे, शिरोबिंदू वर्तुळावर आहे. म्हणजे या कंसाचं जे माप असते त्याच्या अर्ध माप याचं असते. कंसाच्या मापापेक्षा हा कोन किती असतो? अर्धा असतो, हे लक्षात राहू द्या. आणि शिरोबिंदू जर वर्तुळाच्या सेंटरवर असेल आणि शिरोबिंदू जर वर्तुळाच्या सेंटरवर असेल. आता या कोनाचा हा कोन काढला आपण PQR. Q हे वर्तुळ केंद्र आहे आणि या कोनाचा शिरोबिंदू पण आहे. म्हणजे या कंसाचं जे माप आहे तेच या कोनाचं माप असते, याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न. असत्य विधान कोणते? 4 विधानापैकी असत्य विधान कोणतं आहे? कंस AXB हा कंस व कंस CYD
हा कंस आणि हा कंस हे एकरूप आहेत असं दिलं आहे. एकरूप आहेत म्हणजे एकावर एक आपण ठेवल्यानंतर ते काय होतील, तंतोतंत जुळायला पाहिजेत. आता हा कंस लहान दिसत आहे, हा कंस मोठा आहे. एकावर एक ठेवले तर ते तंतोतंत जुळतील का? नाही. हा मोठा आहे, हा लहान आहे. ते समरूप आहेत म्हणजे आकार सारखाच आहे परंतु लांबी वेगवेगळी आहे. एकरूप आहेत का? नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. कंस CYDची लांबी ही कंस AXBच्या लांबीपेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. या कंसाची लांबी या कंसापेक्षा जास्त आहे. हे विधान सत्य आहे. लांबी या अशी लांबी होईल आणि माप म्हणजे केंद्रीय कोनाचं माप. कंस AXB आणि कंस CYD हे इक्वल आहेत कारण मापे सारखी आहेत. या कंसाचे माप किती असणार आहे? 60 अंश, कारण हा केंद्रीय कोन होईल या लहान या वर्तुळाचा आणि मोठ्या वर्तुळाचा हा केंद्रीय कोन होईल तो पण 60 अंशाचा आहे. म्हणजे याचं जे माप आहे तेच माप याचं आहे परंतु लांबी वेगळी आहे. मापे इक्वल आहेत परंतु लांबी वेगवेगळी आहे. हे विधान सत्य आहे. हे पण विधान सत्य आहे. बरोबर आहे, कारण दोघांचं माप किती आहे? 60 अंशाचं आहे. AOB आणि COD हे दोन कोन, मेजर ऑफ अँगल AOB किती आहे? 60 अंशाचा. बरोबर आहे. आणि मेजर ऑफ अँगल COD हा पण कोन किती आहे? 60 अंशाचा आहे. दोघांची मापे 60 अंश आहेत. दोन्ही पण मापे 60 अंश आहेत. हे पण विधान सत्य आहे. असत्य विधान कोणतं आहे? पहिलं विधान असत्य आहे. ऑप्शन 1 असत्य आहे. बाकीचे तीनही विधान सत्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 7वा प्रश्न. आकृतीमध्ये हा कोन 120 अंशाचा दिलेला आहे आणि या दोन बाजू इक्वल आहेत, एकरूप आहेत. इथे सारखी मार्किंग केलेली आहे म्हणजे या दोन बाजू एकरूप आहेत. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल DAC या कोनाचं माप काढायचं आहे. या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. कसं काढता येईल? हा 120चा आहे म्हणजे हा कंस 120चा आहे कारण केंद्रीय कोन आहे. हा कंस 120चा आहे परंतु हा कंस या कोनाने कवर केलेला आहे. बरोबर आहे. या कोनाने हा अंतर खंडित केलेला कंस आहे म्हणजे याचं माप किती आहे? याच्या हाफ आहे म्हणजे 60 अंश. परंतु हे दोन कोन रेषेजोडीतील कोन आहेत. हा कोन आणि हा कोन रेषेजोडीतील कोन आहेत. हा 60 आहे म्हणजे हा किती आहे? 120 आहे. हा 120 आहे. आता हा त्रिकोण कोणता होईल? समद्विभुज, कारण दोन बाजू इक्वल आहेत. एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. या दोन बाजू एकरूप आहेत. या बाजू समोरील कोन हा आणि या बाजू समोरील कोन हा हे दोन कोन एकरूप असतील कारण या दोन बाजू एकरूप आहेत. या त्रिकोणाचा विचार केला आपण त्रिकोण DAC तर यामध्ये हा कोन 120चा आहे आणि हे दोन कोन एकरूप आहेत म्हणजे हा कोन किती पाहिजे? कारण तिघांची बेरीज 180 पाहिजे. या त्रिकोणामध्ये हा कोन 120 परंतु हे दोन कोन सारखे पाहिजेत म्हणजे हा 30चा आणि हा 30चा असायला पाहिजे. 30 आणि 30 60, 60 आणि 120 180. बरोबर आहे. म्हणजे हा कोन किती आहे? 30 अंश. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. या कोनावरून आपण हा कंस काढला, या कंसवरून हा कोन काढला. रेषेजोडीतील कोन आहेत म्हणजे हा कोन मिळाला आपल्याला. परंतु या त्रिकोणाचा विचार केल्यावर हा समद्विभुज त्रिकोण आहे. यामध्ये हा 120 आहे परंतु दोन हे इक्वल आहेत म्हणजे हा कोन 30चा असायला पाहिजे. हे दोन्ही कोन 30 अंशाचे असायला पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB व CD या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत. हे वर्तुळ केंद्र काढलं आपण तर समान अंतरावर दोन जीवा आहेत. या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर समजा ही एक जीवा काढली आपण. हे जे अंतर आहे तेवढंच अंतर इकडे पाहिजे म्हणजे ही एक जीवा काढली आपण. वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात म्हणजे ही जीवा आणि ही जीवा एकरूप आहे. हे लक्षात राहू द्या. AB आणि CD या दोन्ही जीवा कसे आहेत? एकरूप आहेत. AOB माप किती आहे? 80 अंश. AOB हा कोन दिलेला आहे आपल्याला 80 अंशाचा. तर OCD या कोनाचं माप काढायचं आपल्याला. OC आणि D या कोनाचं माप काढायचं आहे. हा कोन किती अंशाचा असेल? हे दोन पॉईंट आपण जोडून घेऊ. ही पण त्रिज्या आहे आणि ही पण त्रिज्या आहे.
बरोबर आहे. ही पण त्रिज्या आहे, ही पण त्रिज्या आहे. हा कोन 80चा आहे म्हणजे हा पण कोन 80चा आहे. आता हा समद्विभुज त्रिकोण होईल. हा कोन 80चा आणि हे दोन कोन एकरूप असतील. एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात. बरोबर आहे. हा 80चा आहे आणि हे दोन कोन इक्वल आहेत. समजा हा x आणि हा x, परंतु तिघांची बेरीज 180 म्हणजे 80 प्लस हा x आणि हा x, कारण दोघांचे मापे सारखे आहेत 2x, म्हणजे तिघांची बेरीज किती पाहिजे 180. म्हणजे हा कोन किती असेल 50 आणि हा कोन किती असेल 50. येथे xची किंमत काय मिळेल आपल्याला 50 मिळेल. 2x बरोबर 100 होईल आणि x बरोबर 50. बरोबर आहे. हा 80चा, हे दोन्ही कोन इक्वल पाहिजेत म्हणजे किती येईल 50 50, हे 100 होतील, हे 80, तिघांची बेरीज 180 म्हणजे या कोणाचं माप किती असेल 50 अंश. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 9वा प्रश्न. पुढील पर्यायात चौकोनाच्या कोनाची गुणोत्तरे दिली आहेत, तर कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे? आपल्याला माहिती आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात. बरोबर आहे. म्हणजे या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती असते 180 आणि या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती असते 180. समजा हा चक्रीय चौकोन ABCD आहे. चक्रीय चौकोन आहे, यामधून वर्तुळ पास होत आहे एक. तर म्हणजे या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 म्हणजे D आणि B. बरोबर आहे. आणि या दोन कोनांच्या मापाची बेरीज किती पाहिजे 180. सम्मुख कोन आहेत A आणि C. ABCD यामध्ये A आणि C या दोन कोनांची बेरीज किती पाहिजे 180 आणि B आणि D या दोन कोनांची बेरीज किती पाहिजे 180. म्हणजे हे दोन सम्मुख कोन आहेत आणि हे दोन सम्मुख कोन आहेत, यांची बेरीज 180 यायला पाहिजे आणि या दोन कोनांची बेरीज 180 यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे रेशो कसा पाहिजे इक्वल पाहिजे. 1 आणि 3 हे किती होतील, हे 2 आणि 4 हे 6 होतील. बेरीज करा तुम्ही इथे. 2 आणि 4 6 होतील. इक्वल आहे का नाही. 2 आणि 4 6 होतील आणि 3 आणि 5 8 होतील. इक्वल आहे का नाही. याचा सम्मुख कोन हा असेल आणि याचा सम्मुख कोन हा असेल. 5 आणि 3 8 होतील आणि 4 आणि 6 10 होतील. इक्वल आहे का नाही. 5 आणि 2 7 होतील आणि हे 4 आणि 3 7 होतील. हे दोन्ही इक्वल आहे. म्हणजे एखादा चक्रीय चौकोन घेतला आपण, समजा हा चक्रीय चौकोन आहे, याचं माप 2x, याचं माप 4x, याचं माप 5x आणि याचं माप 3x. सिक्वेन्सनं लिहायचं 2x 4x 5x 3x. दोघांची बेरीज 5 आणि 2 7x बरोबर 180 होईल. बरोबर आहे. आणि 4 आणि 3 7x 180. म्हणजे हे गुणोत्तर सारखं असलं पाहिजे. याप्रमाणे 7x म्हणजे याचा सम्मुख कोन हा असेल, याचा सम्मुख कोन हा असेल, म्हणजे ही बेरीज जर सारखी येत असेल तर हा चक्रीय चौकोन आहे. कोनाच्या मापांचा हा जो रेशो आहे, गुणोत्तर आहे, हा चक्रीय चौकोन होणार आहे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. AB 16 आहे आणि वर्तुळ केंद्रातून हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या जीवेचे दोन इक्वल भाग झालेले आहेत. AB 16 आहे म्हणजे AM एवढी 8 आहे आणि MB ही लेंथ 8 आहे. MP 4 आहे. M पासून P पर्यंत हे डिस्टन्स 4 आहे. तर त्रिज्या किती असेल, या वर्तुळाची त्रिज्या किती असेल, ही त्रिज्या होईल O2A एवढी त्रिज्या असेल. बरोबर आहे. ही लेंथ माहिती आहे आपल्याला एवढी 8 आहे. ही लेंथ आहे 8. आपल्याला ही लेंथ काढावी लागेल. आपल्याला O2M म्हणजे पायथागोरस थेरमने या दोन बाजू माहिती असल्यामुळे ही बाजू काढता येईल. ही आहे त्रिज्या आपली AO. ही त्रिज्या आहे, तिची लेंथ काढायची आपल्याला. कसं काढता येईल. MP 4 आहे म्हणजे OM किती आहे. टोटल OP म्हणजे काय, ही एक रेडियस आहे. OP ही पण रेडियस आहे. त्यापैकी एवढं डिस्टन्स 4 आहे म्हणजे OM काय असेल, OM असेल R-4.
OM एवढी लेंथ किती असेल? टोटल लेंथ रेडियस आणि मायनस हे 4 म्हणजे ही टोटल रेडियस आहे, त्यापैकी हे 4 आहे म्हणजे हे किती असेल? R-4 ही लेंथ आहे R-4. आता ही बाजू काढता येईल आपल्याला. पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण येथे. म्हणजे AOचा स्क्वेअर म्हणजे Rचा स्क्वेअर, आपल्याला त्रिज्या काढायची आहे. हा स्क्वेअर होईल 8 स्क्वेअर आणि प्लस हा स्क्वेअर होईल R-4 याचाही वर्ग, बरोबर आहे. 8चा वर्ग 64, हे Rचा वर्ग. पहा हे हा विस्तार करू आपण. Rचा वर्ग मायनस 8R होतील, 8R आणि प्लस 16 A-B होल स्क्वेअर. याप्रमाणे दोन्ही साईडला R स्क्वेअर आहे, कॅन्सल होईल. हे कॅन्सल झालेलं आहे, इकडे काहीच नाही म्हणजे 0 आहे. हे 64 आणि 16 या दोघांची बेरीज 80 होतील आणि हे वजा 8R. आपल्याला Rची किंमत काढायची आहे म्हणजे हे 8R बरोबर 80 असं लिहिता येईल. हे इकडे आणले तर प्लस होतील आणि हे इकडे प्लसच आहेत. म्हणजे Rची किंमत किती आहे? 80/8 10 सेंटीमीटर. म्हणजे ही त्रिज्या किती असेल? 10 सेंटीमीटर. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. 16.2 मध्ये आपण या टाईपचा एक क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. पहा, समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.